आज आपण बघूया नायलॉन खमण मऊ आणि लुसलुशीत कसा बनवायचा ते बघू शकता तुम्ही किती जाळीदार झालेला आहे। अगदी योग्य प्रमाण सांगून तुम्हाला मी ही आजची रेसिपी सुरुवात करते। आज आपण नायलॉन खमण बघणार आहोत कसा बनवायचा ते। त्यासाठी मी हे बेसन घेतलेलं आहे, 250 ग्राम बेसन घेतलं। या वाटीनं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता बघूया, हे घरच्या डाळीचं बेसन घेतलेलं आहे मी, थोडं जाडसर आहे म्हणून आता आपण याला बारीक करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, जाड जर असेल तर बारीक करून घ्यायचं। जर तुमचं बेसन बारीक असेल तर बारीक करायची गरज नाही। बेसन आपलं बारीक झालेलं आहे, जितकं होईल तितकं बारीक करून घ्या, त्यामुळे नायलॉन खमण आपला छान बनते। पहिले एक टोपली घेतली, त्या टोपलीमध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया। 1 वाटी बेसन आहे तर मी थोडं वाटीला कमी पाणी घेतलेलं आहे। जास्त जर पाणी झालं तर मिश्रण आपलं हे पातळ होईल, म्हणून आपल्याला पाणी पहिले कमीच घालायचं आहे। 2 चम्मच याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। चम्मच मोठा घेतलेला आहे मी, तुम्ही जर बारीक घेत असाल तर 3 चम्मच घालून घ्या। आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। चम्मच मी मोठ्या चम्मचनं टाकत आहे, 1 पळी। छोट्या चम्मचनं आपण आता याच्यामध्ये लिंबू सत्व घालून घेऊया। आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। असं एकाच रेषेमध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। आपली जी साखर आहे ती विरघळली पाहिजे। आता याच्यामध्ये आपण हे मीठ चवीपुरतं टाकून घेऊया। पुन्हा पण याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खमण खायला खूप छान लागतं, करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। बघा, बेसनामध्ये गाठी राहता कामा नये। आता इथं मला थोडं पाणी कमी वाटते, म्हणून मी याच्यामध्ये 1 चम्मच पाणी घालून घेते। आणि पुन्हा पण याला असं फेटून घेते। त्याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे घालायची गरज नाही। मिश्रण आपलं तयार आहे। 10-15 मिनिट मी याला एकाच रेषेमध्ये असं फेटून घेतलं। तुम्हाला दाखवते किती पातळ करायचं ते। बस आपल्याला एवढंच पातळ बेसन करायचं आहे। आता आपण याला 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिट हे झाकून ठेवूया। मिश्रणाला 10 मिनिट होईपर्यंत, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी एक गॅसवर पात्र ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि एक अशी कढी घालून घेतली मी याच्यामध्ये। तुम्ही कढी नसेल तर एक प्लेट पण याच्यावर उघडी घालू शकता। आता आपण याला झाकून घेऊया। खमण छान फुलण्यासाठी हे महत्त्वाची टीप आहे। आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे, नंतरच आपल्याला याच्यामध्ये खमण ठेवायचं आहे। तर मी एक डबा घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये खमणचं मिश्रण घालणार आहोत। थोडं आपल्याला इथं भांडं खोल लागणार आहे। तुमच्याकडे जर केक करायचं पात्र असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता। आता मी हे डबा घेतलेला आहे कुकरचा, भरपूर खोल आहे। खोल जर भांडं असेल तर आपलं हे खमण आहे ते मस्त फुलतो। आपण याला तेल लावून घेऊया। आपल्याला याला चारी पण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। झालेले आहेत। आता आपण आपलं मिश्रण हे बघूया, मस्त झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, बेकिंग सोडा। तर 1 चम्मच मी याच्यामध्ये टाकून घेते। आता आपल्याला याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे, 1 चम्मच। आता याला फेटून घेऊया। हे पण आपल्याला एकाच रेषेमध्ये फेटून घ्यायचं आहे। बघा, जसं जसं आपण हे फेटतो तसं हे मिश्रण हे आपलं फुलायला लागतं। बघू शकता तुम्ही याच्यावर छान असे छोटे छोटे फुगे येत आहेत। 5 मिनिट आपल्याला हे एकाच रेषेमध्ये असं फेटून घ्यायचं आहे। झालेलं आहे मिश्रण। आता एका डब्यामध्ये टाकून घेतलं, थोडं याला असं आपण पटकून घ्यायचं।
जे याच्यातले जे फुगे आहेत ते आपले असे प्लेन करून घ्यायचे आहेत आपल्याला. हलक्या हाताने अगदी असं थोडं थोडं टॅप करून घेणार आहोत. झालेलं आहे. तुम्ही जर याच्यामध्ये हळद टाकली तर बेकिंग सोड्यामुळे त्याला लाल रंग येतो, म्हणून आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची नाही आहे. आता आपण याच्यामध्ये हे ठेवून घेऊया. उकळी आल्याशिवाय आपल्याला हे ठेवायचं नाही. आता आपण हे 25 मिनिट मंद आचेवर असं झाकून ठेवूया. 20 मिनिट आता झालेले आहेत. बघूया आपला खमण कसा फुगलेला आहे. तो मस्त असा वर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक चाकू टाकून बघूया. मंद आचेवर जर शिजला तर आपला हे जे खमण आहे ते मधातून पण छान शिजला जातो, म्हणून आपल्याला हे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे असं 10 मिनिट थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पूर्ण काटा अशा मोकळा होतील. का बनवायसाठी तेल टाकून घेते एका पॅनमध्ये. छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच राई घालून घेऊया. 1 चम्मच जिरं घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. मिरच्या पण घालून घेऊया. त्यामध्ये आता 1 वाटी आपण पाणी टाकून घेऊया. छोट्या चम्मचनं 2 चम्मच याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. साखर विरघळीपर्यंत हे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला याच्यातली साखर विरघळून घ्यायची आहे. पहिले आता आपण याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. थंड झालेला आहे. आता हे एका ताटामध्ये किंवा अशा पाटीवर टाकून घेणार आहोत. मस्त असा निघलेला आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा आता आपण हे खालची जी बाजू आहे ते वर करून घेणार आहोत आणि आता याला कट करून घेऊया. चौकोन आकार देण्यासाठी आपण हे पहिले याच्या कडा कापून घेणार आहोत. थोड्या अशा कट करून घ्यायच्या, नाही तर तुम्ही असं पण याला कट करू शकता. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते. किती जाळीदार झालेला आहे, मस्त आता मऊ झालेला आहे. आता आपण हे टाकून घेऊया. जेवढं आपल्याला खायचं तेव्हाच याच्यावर तडका टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण जे लिंबू सत्व टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे आंबट गोड अशी याला चव येते. याच्यावर आता आपण हे शेव टाकून घेणार आहोत. बारीक शेव आहे, दिसायला पण छान दिसते आणि खायला पण चविष्ट लागते. करून बघा. आता याच्यावर आपण चिंचेची चटणी घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण चटणीसोबत हे खाऊ शकता. जे आपण याच्यावर साखरेचं पाणी घालून घेतलेलं आहे, तर ज्यावेळेस आपण हे खातो त्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये जे अडकलं जातो तर ते अटकणार नाही, म्हणून याच्यावर आपल्याला साखरेचा तडका घालून घ्यायचा आहे. आता आपली ही रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा. धन्यवाद.